अग्रे मराठा पुरस्कार मानकरी आहेत माननीय खासदार श्री नारायणराव राणे साहेब। अखिल मराठा फेडरेशन आयोजित हा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे। मला या मेळाव्यामध्ये यावं, सहभागी व्हावं असं आमंत्रण मिळालं आणि मराठा समाजाचं हे महा अधिवेशन आहे आणि त्यामुळे या संमेलनाला आपण जावं म्हणून मी 1 तास उशिरा या ठिकाणी आलो, त्याबद्दल माफी असावी। कारण मी उशिरा येणाऱ्यापैकी नाहीये, पण हेलिकॉप्टर आपलं विमानतळ सुरू नाहीये, परवानगी देत नाही, मग दुसऱ्या ठिकाणी लँड करून मी या ठिकाणी पोहोचलोय। तरी पण नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माफी मागतो। आता मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज आपण दैवत मानतो आणि महाराजांपासून बोध घेऊन अनेक गोष्टी आत्मसात करून आपण आता आपल्या जीवनात वावरतो। माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांची मी भाषणे काळजीपूर्वक ऐकली। आज माझं असं म्हणणं आहे, मराठा समाजाने आज आपण कुठे उभे आहोत त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। सर्व क्षेत्रात, सर्व उद्योग असो, शेती असो, शेती उद्योग असो किंवा अधिकारी वर्गात म्हणा, राजकारणात म्हणा, आपला समाज कुठे आहे? अधिवेशना अगोदर 1-2-3 महिने याचा शोध लावावा आणि एक पुस्तक अधिवेशनाच्या अगोदर सर्व सदस्यांना द्यावं, की त्याला कळलं म्हणजे आपण कुठे आहोत। छत्रपती शिवाजी महाराज 1630 साली जन्माला आले आणि 1600 म्हणजे वयाच्या 55 वर्षी ते आपल्यातून गेले। महाराजांनी 15 वर्ष ते 45 वर्षापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। वयाच्या 15 वर्षापासून सुरुवात केली। निर्धार निश्चय करावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी आपण घोषणा देतो आणि महाराजांनी ते शक्य करून दाखवलं। आपल्या जीवनात अशी घोषणा देणं, कार्यान्वित करणं ही प्रक्रिया आपण कितपत करतो? आपण किती महत्वाकांक्षा बाळगतो, ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, परिश्रम आणि बुद्धिमत्तेचा वापर करतो आणि यशस्वी होतो। मुद्दाम काही आकडेवारी तुम्हाला देणार आहे मी। पहा तरी आपण मराठे, कुठलाही मराठा असला तर फार जोरात असतो। मी मराठा, उत्पन्न किती गप्प बसतो, करता काय अजिबात उत्तर देत नाही, दुसरीकडे पाहतो, अशी परिस्थिती आहे। बांधवानं महाराष्ट्राची लोकसंख्या 15 कोटीच्या घरात आहे। 15 कोटी, या 15 कोटीमध्ये आपण 30% आहोत। मराठा किती? 30%, म्हणजे 4-4.5 कोटीच्या जवळपास आहोत। याच्यामध्ये दारिद्र्य खाली किती संख्या आपली? 22%। 22% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, गरिबीत आहेत। मग एवढ्या वर्षात महाराजांचा काळ आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं, कार्य केलं, महाराष्ट्र घडवला, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, एक लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं, त्या महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा कुठे आहे? 22% दारिद्र्य आहे। याचा राज यायला पाहिजे, चीड यायला पाहिजे। आणि कुठे कमी पडलो? महाराज यशस्वी झाले तेव्हाच्या मावळ्यांनी महाराजांना यशस्वी केलं। आताचे मावळे त्या विचाराचे, ते प्रवृत्तीचे, आपल्या एक मराठा पुढे जात असेल, 7 करायला येतात का सोबत? मी जर वैचारिक मत तरी मांडतात त्याच्या बाजूने, सहकार्य सोडत मग आपण आज महाअधिवेशन शब्द मराठीचे आपण सगळे विशेषण वापरतो, महाअधिवेशन। पण महाअधिवेशन साध्य करायचं आहे, ते काही निर्णय इथे व्हायला पाहिजे। तो काय साध्य करायचं? चला पुढचं अधिवेशन 1 वर्षानंतर आहे ना, हा अजेंडा आहे, हे करणं आवश्यक आहे। आज तुम्हाला मुद्दाम एक आकडेवारी आता फोनवरून मागवली।
राज्य सरकारी यंत्रणेत उच्चभ्रू वर्गात मराठा प्रतिनिधित्व IAS मध्ये 7%, 7% बनली. उद्या होता 7%, 7. इथे माझी काही आहेत ते मुद्दा मी सांगतोय. तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये होतात कमिशनर म्हणून, मी क्लार्क मध्ये होतो, IT मध्ये होतो 13 वर्ष. IPS मध्ये 15% फक्त, 15%. लोकसंख्या 30%, आणि आपण याच्यामध्ये फक्त जे मराठी संख्या आहे 15 कोटी, त्याच्यात 15%. राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शैक्षणिक संस्था, महामंडळे, आयुक्तासह इतर निम सरकारी आस्थापने मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 13%. 13%. काय करायचं ते ठरवा. आज कुपोषित बालकांची संख्या ना इथली माहित नाही, सिंधुदुर्गात 111 कुटुंब आहेत. त्यात मुलं कुपोषित आहेत 111, त्यामध्ये मराठ्याची. का असावे मराठे एवढे वर्ष संयुक्त महाराष्ट्राला मराठ्यांचा महाराष्ट्र मराठ्यांना मिळाला, पण मराठा तिथे कुठे आज? आजही कुपोषित बालका आमच्या मराठ्यांची मिटवावी. बाद एकच वाक्य सांगतो, मूळ विषयाकडे येतो. देशाचा बजेट, देशाचा भारत देशाचा 47 लाख करोड, 47 लाख करोड बजेट आहे. यामध्ये महाराष्ट्र, मुख्यतः मुंबई 34% इतका हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. 34%. जोरात टाळ्या वाजवा आणि पुढचं वाक्य बोलतो. त्यात मराठी टक्का किती असावा उत्पन्नातल्या? 1%. आता वाजवायचं मला कळत नाही, का नाही आपण प्रयत्न करत? जे आता उद्योजक मोठे मोठे दिसतात ना, तो अंबानी असोत, अदानी असोत, नईदळा असोत, त्या महाराष्ट्रात येताना का त्यांनी पैसे आणले का हो? आणले. धीरूभाई अंबानीची गोष्ट सांगतो, मी त्यांचं आत्मचरित्र वाचतो. धीरूभाई अंबानी हे आपल्या जवानीमध्ये जकार्ता दुसरा देश आहे, त्यामध्ये नोकरीला होते. मसाल्याच्या दुकानात पुड्या मानायला नोकरीला, स्वतःचं दुकान नाही. मग त्यांना असं वाटलं किती वर्ष मी नोकरी करणार. मध्ये रजेवर यायचे ते गुजरातमध्ये जायला, मुंबईत यायचे. मुंबईचे काही पदार्थ घ्यायचे, गुजरातमध्ये जाऊन विकायचे. परत जाताना गुजरातचे काही पदार्थ घ्यायचे, मुंबईत विकायचे आणि मग जकार्ताला जायचे. असं करत करत 1975 साल आलं. 1975 साली त्यांनी ही कंपनी रिलायन्स जन्माला आणली. भांडवल त्याचे झालं 1500 कोटी. रिलायन्स कर्ज काढून 1500 कोटी कॅपिटल त्या कंपनीचं. धीरूभाई 2003 साली गेले. किती कॅपिटल असेल? मुलांना काय सोडून गेले? 63,000 करोड. सांगा, हे पैसे इथेच मिळवले ना, इथेच कमावले ना. SSC नापास, नॉन मॅट्रिक होते, SSC पण नव्हते. त्याला शक्य झालं, आमच्या लोकांना नाही. आमचे लोक गावी जातात चाकरमानी, जाताना घरातल्या लोकांना गोड काहीतरी घेऊन जातात, नाही तर कांदे बटाटे पूर्वी नाही, आता ते पण नाही. पण काहीतरी व्यवसाय, मुंबईच्या काही गोष्टी न्याव्या, तिकडे विकाव्या, तिथे पैसे कमवावे, घरासाठी वापरावे. एक सण मुंबई मुख्यमंत्री होतो आणि एक सर्वे केला मी, कुठल्या भागात मुंबईचा मराठी माणूस आहे, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मराठी माणूस काम करतो, त्यांचं उत्पन्न काय आहे. मुंबईत 2 रूम किचन घ्यायचं असेल 3.5 कोटीच्या खाली नाही. 1 रूम किचन 80 लाख ते 1 कोटी. 1 रूम किचन. मराठी माणूस कुठे चालला मुंबईच्या? दैसाड, वसई, तिकडे डोंबिवलीच्या पुढे लालबाग पुढे विकून तिकडे. त्याचं कोणाला अपमानच वाटत नाही.
मला नाही आम्ही लांब चालतो, गावी जाताना एसटीकडे विचार काय कुठे मुंबई, राहतोकडे विचारलं तर वसई, मुंबईतून वसई किती लांब आहे. बांधवून आपण या तुमच्या कार्यक्रमात सर माफ कर, मी कुठे टीका करायला आलो नाही, मला फक्त बोलायचंय माझं मत. मी मराठा समाजात जन्माला आलो, मला वाटतं मी काहीतरी योगदान द्यावं करावं म्हणून प्रयत्न. मी मराठा समाज आरक्षणाबद्दल मला कॅबिनेटमध्ये माझी नेमणूक झाली चेअरमन म्हणून. बाहेर मीडियाने मला विचारलं साहेब तुमचं काय म्हणणं आहे तुमचं. मी काही झालं तर अध्यक्षपद मिळालं ना मराठ्यांना आरक्षण देणारच पहिल्या दिवशी सांगितलं. त्यानंतर 6 महिने महाराष्ट्र फिरले, मला उत्तर देता येतं माझं कोणी मंत्रिपद काढून घेतलं नव्हतं. बोल त्या मराठा समाज जन्म झाला मी हे करणार सोडणार नाही. किती विरोध झाला नाही. उद्या कॅबिनेट आहे, आज उद्या तो येणार प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर. आदिवासी पुत्राचा मुख्यमंत्री येते, मी गावी होतो कणकवलीला, फोन आला साहेब कुठे आहे, साहेब मी कणकवलीला आहे. साहेब या लगेच उद्या कॅबिनेट आहे. मी रात्रीपर्यंत पोहोचेल. नाही साहेब त्या सन्माननीय भुजबळ साहेबांनी हा प्रस्ताव आणू नये म्हणून पत्र दिलंय. बस साहेब असं करू नका, मी सकाळी येतो भेटतो, मी तुम्हाला ब्रीफ करतो, समजावून सांगतो कसं योग्य आहे. ठीक आहे. सकाळी गेलो, त्यांना ब्रीफ केलं. बोल साहेब कॅबिनेट विड्रॉ करू. मी भुजबळांना समजा, मी भुजबळांना फोन केला, साहेब अमुक अमुक आपला जो कॉन्फरन्स हॉल आहे तिथे या, तुमच्याकडून लॉयर आहेत वकील आहेत सगळ्यांना घेऊन या आणि मी येतो. आणि भेटलं भुजबळांना. मला भुजबळ साहेब यामध्ये आम्ही अन्य जाती धर्माचं कोणाचं आरक्षण घेतोय, कोणाला घेतोय. बोला तुम्ही खालून दुसरा पॅरेग्राफ वाचा. मी स्पष्ट याच्यामध्ये म्हणालो होतो आम्हाला कुठल्या जाती धर्माचं आरक्षण नको. घटनेच्या 14(4) आणि 15(4) प्रमाणे आम्हाला मागास वर्ग म्हणून जात नाही, मागास वर्ग म्हणून आर्थिक मागास त्यांना 16% आरक्षण देणार. मी लोक म्हणालो का आहे घेतलं कोणाचं नाही, मग तुम्ही काय अडवता असं आहे. नक्की मला प्रस्ताव काय वाचा. ठीक आहे. असा तो प्रस्ताव पास कॅबिनेटमध्ये बहुतांशी तेव्हा मराठा होते साहेब, बहुतांशी सगळ्याला आदिवासी फोन केला, नाव घेत नाही. उद्या प्रस्ताव येतोय पाठिंबा द्या. हो साहेब सगळ्यांना. आणि मग चर्चा जेव्हा झाली ना सुरू झाली त्यामुळे एकेका चेहरे बघतोय, एक बोलेल दुसरा बोलतोय तिसरा, विरोधातले 1-2 बोलले आणि कोण बोलले. मी त्याला कोणी बोलत नाही. त्या मी समजलं की मी मुख्यमंत्री आहे, नव्हतो मी रेव्हेन्यू मिनिस्टर, पण तसंच मी वागणूक दाखवली. पुढचा विषय पुकारा हा पास, मी सांगतात मुख्यमंत्री गप्पच होते. हा सांगा आपण म्हणतो शिवाजी महाराज जगात एक आक्रमक शूर पराक्रमी निसर्गी नेते होते आमचे, आम्ही देवच म्हणतो. मग त्यांच्या स्वभावातले काही गुण आपण आत्मसात का नाही केले. कुठे गेला तो रस, कुठे गेलं ते धाडस, कुठे गेला तो पराक्रम. कशात तरी दाखवू द्या, नोकरीत दाखवा, उद्योगात दाखवा, शेतीमध्ये दाखवा. शेतीच्या बाहेर पुढे मी शेतीच करायला पाहिजे असं नाही. शेती करून बाहेर पुढे करू शकतो. आंबा असाच विकला 5 रुपयाला जातो वेगळचा आंबा, तर तोच आंबा सुरतवाले आपल्याकडून घेतात प्रॉफिट मार्केटवरून, प्रोसेसिंग करून पॅकिंग करतात. एक पॅकिंगला 15 रुपये लागतात. 15 आंब्याचे 5 रुपये, 15 आणि 5 20. ट्रान्सपोर्ट करायला 2 रुपये, 22 विकतात 45 रुपयाला एक आंबा. किती प्रॉफिट आहे. पिकवणाऱ्याला 5 रुपये आणि जो फॅक्टरी लावतो त्याला 22 रुपये. सांगा असे आपण अभ्यास का नाही करत. वेगवेगळे वेफर बनवली आपण कोकणात कोणतरी प्रयोग करतो का. आणि नाचणी सर्वत्र खाता येतो. कोकणी म्हणून नाचणी भाकरी नाही, तांदळाचीच भाकरी पाहिजे. पण नाचणीला काय किंमत आली आहे. नाचणीची शेती करा, बाय प्रोडक्ट करा, पैसा मिळतो. आणि मग या मुंबईच्या उत्पन्न म्हणजे आपण 1% नाही. मुंबईला मग मी सिंधू रत्नागिरी कोकण महोत्सव चालू केले का लोकांना धंदा शिकावा, स्टॉल लावावे.
उद्या मध्ये स्टोअर व्हावी, मोठमोठी फॅक्टरी व्हावी, उत्पादन करावे, म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केलं. मराठी माणसं नुसतं ऐकू नका हो, अनुकरण करा. ऐकू नका. स्त्री असो पुरुष असो. मी एमएससी मंत्री होतो. मी सगळे रत्नागिरीमध्ये आमचे अधिकारी 72 अधिकारी आणून मार्गदर्शनात पाठवलं. वेगळ्या उद्योगाची ओळख सांगा, काय लागतं सांगा, त्यांना कुठून भांडवल देणार ते सांगा. सगळं करून 10 ऍप्लिकेशन आली. हजारो लोकांना पुरुष महिला मार्गदर्शन 10 आली. मी आसामला गेलो मंत्री म्हणून. तिथे माझं व्याख्यान होतं. तिथे माझं व्याख्यान झालं तर काही महिला आल्या आणि माझ्या टेबलावर परफ्यूमच्या बाटल्या ठेवल्या. बोला मैडम ये क्या है? सर ये परफ्यूम है. बोले इधर मेरे पास क्यों लाया? मैं बताने आया, हम परफ्यूम लेमन ट्री गवती चहा पासून बनवले आहेत परफ्यूम आणि एक्सपोर्ट करतो. किती कंपन्या आहेत? 300. मला बरं वाटतं. बोला हे आपल्याकडे पण सुरू करू. मी काही बांबू आणि गवती चहाची रोप तिथून आणले, सिंधुदुर्गात वाटले. कोणी लावली की नाही मला माहिती. का आपला उत्साह आहे. कसं आम्ही उद्योजक बनणार? बोलून होतं का? बना. अजून कसे होतील? त्यांना लागते पैसा. मी सिंधुदुर्ग बँकेला सांगून ठेवले, जे उद्योजक व्हायला येतील तू कर्ज दे, कमी पडलं मी दुसऱ्या बँकेतून तुला लोन दे. पण द्यायचं. तुम्ही माणगाव खोऱ्यात जा कधीतरी. माणगाव खोरं सिंधुदुर्गातलं सावंतवाडीच्या बाजू शेकडून पोल्ट्री आहे. मी त्यांना 7-8 वर्षापूर्वी पिंजरे आणि पहिला लॉट कोंबडीचा दिला पहिला. आणि मग त्यांच्या प्रत्येक लॉट मागे हप्ता कापून जायचं. आज हजारोच्या पेक्षा जास्त पोल्ट्री आहेत. सिंधुदुर्गाचं पर कॅपिटल इन्कम पर डे उत्पन्न रत्नागिरीपेक्षा साहेब जास्त आहे. रत्नागिरीपेक्षा बघा. सिंधुदुर्गाचं जास्त 2-3 1.5 टाळ्या पडल्या. पण बघा मी इथे मी सांगेन इथल्या रत्नागिरी बँकेला पुढे यायला पाहिजे वेगळे व्यवसाय उद्योजक. शिक्षणाबद्दल मराठा समाज काय करणार? IAS IPS संख्या सांग. चला समाजातर्फे प्रशिक्षण वर्ग देऊ. त्यांची आपण प्रोफेसर येतील त्यांना पैसे. महाराष्ट्राची मुळे येऊ दे. शिकल्यानंतर IAS IPS काय करावं लागतं, अभ्यास कसा करावा लागतो, IAS झाल्यावर पगार किती असतो, रुबाब कसा असतो, बंगला गाडी सगळं येतं दारादारासमोर. त्याला अट्रॅक्शन वाटू दे. अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे. तो अट्रॅक्शन नाही तर मुलगा शिकतो, मुली शिकते. शिकले तर मिळतात. आई मी ग्रॅज्युएट झाले. हो का? छान. अरे छान काय? याचं कौतुक करा. त्याची चांगलं ग्रोथ येऊन द्या, त्यांना वाटू दे खरं एवढी शिकते. असे उत्साहाचे प्रसंग जीवनात यावे असतील तर आपण परिस्थिती निर्माण करा. शेजाऱ्याचा मुलगा संघ मेरिट लिस्ट मध्ये आला. सगळे मराठे राहतात एक एक वाडीत गाव. किती जाऊन अभिनंदन करतात. चर्चा कसं काय मेरिट मध्ये आला, काय केलं त्यांनी, वशिला तर नाही लावलं. तर तुम्हाला काय करायचं? जा नुसतं अभिनंदन करा. बांधवान या काही गुणात्मक बदल करा तरच प्रगतीचे रस्ते. नुसता मराठा अभिमान बाळगू नका. आता खरंच सांगतो, नुसतं मराठा म्हणून आता लग्न कार्य पण जमत नाही. सांगा आपल्या इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपल्या मुली शेतकरी म्हणून इथे स्थानिक राहतो म्हणून किती तयार होतात तो लग्नाला. मला सगळ्या डिटेल पण मग तिथे शिरायचं नाही. पण तुम्ही त्यासाठी सक्षम होण्यासाठी आवडी निवडी बघा. मी मुंबईच्या ज्वेलरीचं दुकानं आणि तिथे होणारा खप याची माहिती काढली. मला थोडी बजेटचं अभ्यास करायची मी सवय आहे. मी काय बाया कुठल्या याच्यासाठी नाही. बांधवानं 3 नंतर ज्वेलरी बाजार नेपेंची रोड या ठिकाणची ज्वेलरी मॅक्झिमम दुकान आहेत मुंबईची. तिथे
आतमध्ये शिरायला जागा नसते. त्या ठिकाणी आतमध्ये जाल बोला, एक तरी मराठी बोलताना पाहूया का? ते काही दिसणार नाही. मारवाडी आणि गुजराती आणि पंजाब नाही, महाराष्ट्राच्या श्रीमंतीमध्ये नाही बघ. आपण नुसते मानाने बोलतोय मराठी महाराष्ट्रात, मुंबई आमची राजधानी, एवढंच स्लोगन करू शकतो. पण मुंबईत तुमचं काय बोललं तर उत्तर मिळत नाही. करतो, पॅकिंग करतो आणि मार्केटिंग आम्ही करतो. तसंच आम्ही त्या ठिकाणी 22 प्रोडक्ट करतो. हळदी पासून, नावळ्यापासून, आंबा, काजू, नारळ, कोकम सगळ्यांपासून त्याची पण पॅकिंग मार्केटिंग करून तिथे विकतो. आता इथे पण बघतो मी जागा इथल्या महिलांसाठी, तेही आपण करू. पण इंडिव्हिज्युअल करू शकता. आवळा काय हो, शेवग्याच्या शेंगाला झाडाला किती महत्व आले. तुम्ही जा नर्सरी उद्योग किती जण करता माहित नाही. मला तर वेळ आहे, मी मुंबईहून पुण्याला जातो, नर्सरी गुप्ता नावाची वेगवेगळी झाडं पाहिजे. आता एक परदेशात जपानमध्ये आंबा तयार झालाय, त्याचं वजन 850-900 ग्राम असतं. तो आंबा ते लोक बर्थडेला बॉक्स मध्ये पॅक करतात, एक आंबा, आणि तो ज्याचा बर्थडे त्याला देतात. आता मला सांगा आंब्याची किंमत काय असेल? 1.25 लाख. असा आंबा त्यांनी बनवला. मग ते झाड मी बोललो कुठे मिळेल? तर गुजरात आणि आपल्या बॉर्डरवर एक पारशी माणूस आहे, त्यांनी ते झाडचं उत्पन्न तिथे सुरू करतोय. तर मला आता पाहायला जायचंय. ते पाहिल्याशिवाय कसं कळेल? कसं कळेल? परवा एक माझ्या नर्सरी मला जो झाड आणून देतो तो जाधव नावाचा मुलगा आहे, त्याने मला एक झाड आणून दिलं. मला डायबिटीस आहे, त्याने आणून दिलं. मला दादा टेरिसवर ठेवा आणि याचं पान सकाळी एक घेऊन तुम्ही एक पान सकाळी खा ब्रश केलं. मी आता 4-5 दिवस सुरू केले. पण डायबिटीस जाणारं झाड सांगा मला. आणि आता ते कुंडीतून लोक लावायला लागले. ते जाऊ दे, स्टोअर मध्ये जाता महिला मोठ्या, तुम्ही काही जात असेल तिकडे बांबूचं झाड असतं. मी एक दिवशी असाच गेले का मोठ्या स्टोअर मध्ये, मी थोडं खरेदी केला. मुलं त्याच्या जिथे तो कॅशियर होता तिथे एक झाड होतं बांबूचं, एक ग्लास मध्ये तो बांबू लावला. क्या प्राइस आहे? तुम्हाला तो 1,500. 100 रुपयाचा ग्लास नसेल हो, आणि ते बांबूची रोप 1,500. मैंने कैसे की? सर ये गुडविल है, ये घर में रखेंगे तो आपको प्रगति हो जाएगी. आता काय आपल्याला उरळू बनवतात, किती लोक घेतात. मी पण घेतलं त्यांच्याबरोबर, आणि रोज त्या झाडाकडे बघा पाहायचो की बघूया तरी काय काय होत आहे. ते अजून इफेक्ट नाही. आणि मिसेस हसायला लागले. ते तुम्हाला कोणी सांगितलं? मला सांग, सगळेच म्हणतात. पण मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. व्यवसाय करायला अक्कल लागते की नाही? चायनीज लोकांनी काढलं ते, आणि आपण काही ना, आपण नाही घेतली. 5-50 लोक तर रोज घेत आहेत ना. 50 जण झाडं गेली, गुन्हेले 1,500 करा, रोजचा गल्ला येतो. अशा अनेक गोष्टी आहेत. शिकला पाहिजे, अहो फिरला पाहिजे, पाहिलं पाहिजे, आणि त्याचं कार्यान्वित करायला पाहिजे. बुद्धी असो, विचार असो, चांगले संकल्प असो, ऐकले ना ते आत्मसात करा आणि कार्यान्वित करा, करायला प्रयत्न करा. प्रगती लांब नाही, लांब. मराठा समाज या देशातील, या राज्यातील आर्थिक सबळ असा समाज आहे. अभिमानाने बोलता यावं अशी परिस्थिती तुम्ही सर्वांनी निर्माण करावी असं मला वाटतं. भविष्यात दारीच्या खाली एक पण कुटुंब रत्नागिरी रस्तागामाने सिंधुदुर्गात आम्ही 110-111 कुटुंब आहेत, ते आम्ही करूच लवकर संपू. पण इथे प्रयत्न करा. मराठी माणसाला दुसरा श्रीमंत जावा मराठा समाज आवडत नाही. मला आवडत, सत्कार करीन तुमचा. आजचं उत्पन्न सांगा, वर्षानंतर लक्षावधी झाला, करोडपती चांगल्या मार्गाने झाला, आपण इथे सत्कार. बाकी सत्कार बंद नाही. सॉरी आहे, तुमची संघटना मी आधी असो फार बोललो असं मला वाटतं. परत जायचंय, टेक ऑफ घ्यायचंय. पण तुम्हाला मी एक सगळं सांगितलं. चला उद्योगाचा अभ्यास करत साहेब. तुम्ही वेगळ्या क्षेत्रातून आला, उद्योग व्यवसाय, शेती उद्योगातून बाय प्रोडक्ट काय काढता येईल, उद्योग काय करते याचं मार्गदर्शन करा.
लोकांचे गरजा असलेले उद्योग त्याची लोक आपण माल बनवला तर लगेच घेतला जाईल असं काहीतरी करा. अशा उद्योगाचं मार्गदर्शन करा. त्याला काय लागते, जागा लागते, स्ट्रक्चरला एवढे पैसे लागतात, साधन सामने एवढे लागतात, याचा एक तक्ता तयार करा द्या. काही लोक बँकेत जाऊन कर्ज काढून सुरू करतील. नाहीतर दिवसा काय काम करतात, काय नाही. या ऑफिसवर त्या ऑफिसवर, या हॉटेलच्या बाहेर नाही त्या हॉटेलच्या बाहेर चर्चा. कोणी नवीन गाडी घेतली, पैसे कुठून आणले वगैरे चर्चा. पण आपण म्हणत नाही वा आपल्या रत्नागिरी एक मर्सिडीज आल्या, चला अभिनंदन करूया. कोण करत नाही. असं आपल्या सर्वांना भेटून मला फार बरं वाटलं, आनंद वाटला. फार जुनी जाणती वेगळ्या क्षेत्रातील हे मान्यवर मला भेटले. तुम्ही बोलवलं नसतं, मी आलो नसतो, ते भेट झाली नसती. त्या काळी तुम्ही सर्वजण जे काय ऐकलात ना त्याचं काहीतरी करा. माझा जो काय अनुभव आहे, तजुर्बा आहे, त्यातूनच मी शिकलो. मला एक वेळ आहे, मी मंत्री जरी होतो ना आता खासदार, मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सायंटिस्ट आणि तज्ञ लोकांना बोलवतो. त्यांना 1.5 तास देतो, त्यांनी यावं, प्रेझेंटेशन करावं आणि मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावं, जावं. त्यांची जी फी आहे ती मी देतो. ते मी असं नाही शिकलो. आपण वेळ वाया घालवतो. काहीतरी शिकूया ना आपण. आणि शिकवण्यासाठी तसे क्लासेस घ्या इथे. आणि मग त्या क्लासेसमधून तयार होणारी मुलं आपण 500 लोकांना प्रशिक्षित केलं, 50 तरी उद्योग लावतील, 50 कुटुंब तरी हे होतील, प्रगतीकडे करतील. असे काहीतरी व्यवसाय आणि संघटना बोललं तर लोक कल्याणकारी संघटना असतात. संघटनेमध्ये विधायक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राचं कार्य काम संघटनांनी करावं, अशी संघटना असावी असं मला वाटतं. पदासाठी नाही, नाव लिहिण्यासाठी. हा लोक सेक्रेटरी सोडा हो, सगळं मिळवलंय तुम्ही. आता काहीतरी समाजासाठी करूया. हा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, तो अभिमानाने जगावा, स्वाभिमानाने जगावा. महाराष्ट्र माझा, हे माझं अस्तित्व महाराष्ट्राचं सांगता यावं अशी परिस्थिती निर्माण करूया. संस्थेने 5 वर्षाचं काळ ठेवावा आणि 5 वर्षानंतर अहवाल द्यावा. आम्ही हे केलं. एवढ्या लोकांना दारे सगळी बाहेर आणलं, कोणा लाखातून करोडकडे नेलं आणि हे टॅक्सपेयर आले, इन्कम टॅक्सचे. अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी काम करूया. माझ्या तुम्हाला शुभेच्छा. माझ्या मराठा समाजातील बंधू भगिनी, माता आणि सगळे मित्र, तुम्ही जीवनात यशस्वी व्हावं. तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या कुलदैवत रामेश्वरांनी द्यावं हे प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.